हरिओम. श्रीराम अंबज्ञ. मी सीमावीरा कुलकर्णी, औरंगाबाद उपासना केंद्र. मी माझ्या मुलीच्या लग्नाचा अनुभव सांगते. माझी मुलीचं इंजिनिअरिंग झालं, तिने सीडॅकचा कोर्स केला आणि मुंबईत नोकरी करत होती. साईड बाय साईड आम्ही तिच्यासाठी एका मॅट्रिमोनीवर नाव घालून स्थळं बघत होतो आणि तिलाही त्या लग्नासाठी ते मॅट्रिमोनीवर रिक्वेस्ट येत होते. आम्ही खूप स्थळं असायची, पण आता नेमकं आपण कोणाला रिक्वेस्ट पाठवायची किंवा आलेली कुठली रिक्वेस्ट आपण एक्सेप्ट करायची हे मी ते लॅपटॉप उघडला आणि मी बघायची, माझं डोकं दुखायला लागायचं का आता नेमकं मी काय करू. आणि तसंच माझ्याकडून काहीच केलं जायचं नाही. मग मी सारखी बापूंना म्हणायची, बापू मला काही कळत नाही ह्याच्यातलं, हिच्या आयुष्यात काय उचित आहे ते तुला माहिती आहे आणि तूच हिच्यासाठी स्थळ द्यायचं. मी माझे प्रयास करते, पण तुला काय करायचं काय नाही करायचं हे तूच करणार आहे, मला काही माहिती नाही. आणि असं मी नेहमी म्हणायची. आणि खरोखर इतक्या पटकन माझ्या लेकीचं लग्न जुळवून आणलं. आणि ते स्थळ म्हणजे मी इतके कल्पनाही केली नाही, त्याच्यापेक्षा आम्हाला इतके चांगले लोक, आमचा जावई सुविद्य जावई, अमेरिकेत त्याची नोकरी आहे. आणि मला एक हेच वाटायचं का आता ही अमेरिकेत जाणार, पण हे हल्ली ते विजाचं वगैरे खूप असं आपल्याला ऐकायला पेपरमध्ये वाचायला मिळतं. तर माझी हीच इच्छा होती का हिचा विजा म्हणजे हिनी 28 डिसेंबर 2017ला हिचं लग्न झालं आणि 4 आणि 5 जानेवारी हिनी विजासाठी घेतली होती. तर ते सुद्धा तेव्हा पण आम्हाला टेन्शन, लग्न झालं आता विजाचं टेन्शन सारखं आम्हाला हेच वाटत होतं का काय होतं आहे, कारण हल्ली इतके नियम असे कडक आहेत वगैरे, त्याच्यामुळे ते एक टेन्शन होतं. आणि इतकं सुरळीतपणे एका मिनिटात तिचं काम बापूने केलं. आणि माझी एवढीच इच्छा होती का हे जाताना दोघं एकदम जावेत, ही नंतर मागून वगैरे हे नको, कारण पहिलाच प्रवास होता तिचा. पण अक्षरशः जसं मी बापूंना मागितलं बापूंनी तसंच दिलं. ते दोघं एकदम 26 जानेवारीला अमेरिकेला गेले. माझी मुलगी पण ADMच्या कोर्समध्ये किंवा पैठणच्या सेवेत वगैरे, तिचेही बापूंवर खूप श्रद्धा, खूप प्रेम, खूप भक्ती आहे. आणि बापूंनी तिचं सगळं इतकं, आता ती तिकडे खूप छान रमली आहे. आणि हे तिचं लग्न किंवा ह्या ज्या मुलांची शिक्षणं, मुलाचं लग्न, हे सगळं बापू कृपेशिवाय हे अशक्य आहे. माझी नातसुद्धा 2.5 वर्षाची आहे. तिने अजून बापूंचं दर्शन झालं नाही आहे, पण तिला पण इतकं माहिती आहे का बापू आपल्याकडे आहेत. इतकं गोड बोलते. कोणी अंबज्ञ, नाथ संविद अशी बोलतच असते घरात, श्रीराम जय राम जय जय राम. कारण मी तिला नेहमी उपासनेला नेते, त्याच्यामुळे तिचे हे इतकं कानावर पडतं. तिला एखाद्या रूममध्ये जायचं असेल, तिथे रात्रीची वेळ, लाईट नसेल, काळोख असेल, तर ती विचारते, बुवाजी नाही ना, बापू आहेत ना. आणि ती तिचं काय ते खेळलं घेऊन येते. त्याच्यामुळे आमचा परिवारावर बापूंची अशीच कृपादृष्टी राहू दे. श्रीराम अंबज्ञ, नाथ संवित.